एक सांगू, एक पक्षी आकाशातून उडत असताना त्याने एक दृश्य पाहिलं की एक बकरी वाघाच्या खांद्यावर उभं राहून झाडाचा पाला खात होती. आणि हे पाहिल्यानंतर पक्षाला एवढं आश्चर्य वाटलं, हे कसं शक्य आहे आपण म्हणू, पण हे तर शक्य आहे. थोड्या वेळाने बकरीकडे तो पक्षी आला आणि विचारायला लागला की बकरी ताई, हे कसं शक्य झालं? वाघ आणि बकरी तर विरोध आहे. त्या बकरीने सांगितलं की पहा, एकदा हे वाघ वाघीण शिकारीला गेलेले असताना मी चरत चरत त्यांच्या गुहेकडे गेली. मी जशी गुहेजवळ गेली, चावल लागताच त्या वाघांची पिलं बाहेर आली आणि त्यांनी मला पाहिलं, सरळ माझ्या जवळ येऊन माझं दूध प्यायला लागले. बकरी सांगत होती पक्षाला, आता मला काय, आपली पिलं काय दुसऱ्यांची पिलं काय, त्यांना काय, आपली आई काय दुसऱ्याची आई काय, संबंध आई आणि पिलांचा होता. ते माझं दूध पीत बसले आणि तशात तिकडनं वाघवाघीण आले. ते माझ्यावर हल्ला करणार, तेवढ्यात त्या पिलांनी सांगितलं की थांबा, या बकरीने आम्हाला दूध पाजलं म्हणून आम्ही जिवंत आहोत. आम्ही भुकेने व्याकुळ होत होतो, पण हिच्यामुळे आम्ही जिवंत आहोत. ज्यावेळेस वाघवाघिणीने ऐकलं तर वाघाने सांगितलं, म्हणे बकरी ताई, आजपासून हे जंगल तुझं, तू इथे निर्धास्तपणे चरायचं फिरायचं. आणि बकरी सांगायला लागली की आज या झाडाला माझं तोंड पुरत नसल्यामुळे वाघाच्या पाठीवर मी उभी राहिले, म्हणून आपण काय करावं, परोपकार करावा, परोपकाराचं फळ चांगलं मिळतं. हे पक्ष्याने ऐकलं, उडत उडत एका तलावाच्या काठी आला, तर तिथे 5-6 उंदीर असे त्याला तलावात बुडताना दिसले. त्याला दया आली, सगळ्यांना बाहेर काढलं. इतके ओलेचिंब झालेले उंदीर थंडीने कुडकुडत होते. या पक्षाने लगेच सगळ्यांना आपल्या पिलाखाली घेतलं आणि त्यांना ऊब द्यायला सुरुवात केली. आणि थोडं 10-15 मिनिटाच्या अंतराने पक्षाने उडायला सुरुवात केली. तर उडण्यासाठी तो पाहतो पंख फडफडवतो, तर पंखांची हालचालच होईना, पंख बाजूला तुटून पडले. या पिलांनी, या उंदरांनी तिथे बसल्या बसल्या ते पिलांनी उंदराच्या ते कुरतडायला सुरुवात केली. ते पाहून मोठे उंदीरही कुरतडायला लागले. ज्याने आपल्यावर उपकार केला त्याचेच पंख यांनी खुडून टाकले. कसा बसा तो पक्षी बकरीकडे आला आणि सांगायला लागला, बकरी ताई, हा कुठल्या जन्माचा तू बदला घेतला, मला चुकीचं मार्गदर्शन का केलं? ती म्हणाली, मार्गदर्शन नाही चुकीचं केलं, तू ऐकताना चुकीचं ऐकलं. उपकार करायचा वाघासारख्या व्यक्तींवर उपकार करायचा, उंदरासारख्या कुरतडणाऱ्यांवर उपकार करायचा नाही. तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला सांगतायत, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, पण तुझं व्हावा हे देव, देवासारखी माणसं जर असले ना, त्यांच्यावर तुम्ही निश्चित परोपकार करा. पण जे विघातक असतील अशा प्रवृत्तींवर आपण कधीही उपकार करू नये. जय सीताराम.